तर वरुण सरदेसाई आपण पाहतोय, थेट जाऊयात. वरुण सरदेसाई उपस्थित आहेत. आपण ही थेट दृश्य आपण पाहतोय. वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे हे दोघे एकत्र भोजन करतायत. तिकडे राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे, तर ही विरोधी पक्षनेत्याशिवाय जाणार का असा सवाल उपस्थित होतोय. 1 2 3 4 5 6 7 8 हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढला जाणार आहे आणि मनसेकडनं या मोर्चाची घोषणा करण्यात आली आणि या मोर्चामध्ये आता उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी होणार आहेत आणि त्याच अनुषंगानं आता भेटीगाठी ज्या आहेत ह्या होऊ लागलेल्या आहेत. शिवसेना नेते संदीप देशपांडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांची ही भेट होताना पाहायला मिळते. त्यामुळे जो 5 जुलैला मोर्चा होणार आहे त्याची रणनीती जी आहे ही ठरू शकते. त्याच अनुषंगानं ही चर्चा किंवा या नेत्यांच्या भेटीगाठी ज्या आहेत या होऊ लागलेल्या आहेत. अलीकडे जर आपण पाहायला गेलं तर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा ज्या आहेत या जोर धरू लागल्या होत्या आणि त्याच अनुषंगानं आता संदीप देशपांडेंनी वरुण सरदेसाई जे आहेत खरं तर महाराष्ट्राचा ज्या पद्धतीने एक चर्चा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, मराठीचा मुद्दा पाहता हे ठाकरे बंधू आता गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान एकत्र चालणार आहेत. नाही, कसं आहे, हा शेवटी विषय मराठीचा आहे, महाराष्ट्राचा आहे. आणि त्यानंतर मराठी कृती समिती जी आहे त्या समितीने ठरवलं की आपण मोर्चा काढायचा. त्यानंतर काल राज ठाकरे साहेबांनी सुद्धा ठरवलं मोर्चा काढायचा. मराठी कृती समितीच्या मोर्चाला उद्धव ठाकरे साहेबांनी पाठिंबा हा जाहीर केला. मग त्यानंतर 2 वरिष्ठ नेत्यांच्यामध्ये चर्चा झाल्याप्रमाणे मग 2 मोर्चे काढण्यापेक्षा आपण एक मोर्चा काढला तर योग्य राहील असं चर्चा झाली. आणि आज सकाळी मग तसं संजय राऊत साहेबांनी ट्विट केलं. आणि आता हा मोर्चामध्ये केवळ राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही तर बाबा सामान्य जनतासुद्धा आली पाहिजे, मराठीप्रेमी जनता आली पाहिजे. म्हणून एक रणनीती म्हणून आमची तशीही कधी ना कधी भेट होतच असते. आज मी सुद्धा अनेक वेळा सेना भवन माझं ऑफिस आहे ते सुद्धा इकडे येतात. आम्ही ठरवलं भेटून बोलू, म्हणून आम्ही असे काही लपून भेटलो नाही, आम्ही भेटलो. संदीप देशपांडे हे आक्रमक चेहरा आहेत, म्हणजे टीका करायला मागे पुढे न बघणारे संदीप देशपांडे आज एकत्र नाश्ता तुमचा होतोय. मराठी माणसाचं जर ज्या पद्धतीनं आपण मध्यंतरी चर्चा पाहत होतो की या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित आलं पाहिजे असं मत आहे सगळ्यांचं, तुमच्या नेत्यांचीही अशी मतं आहेत. नाही, बघा कसं आहे, शेवटी मराठी माणूस हा मला वाटतं शिवसेनेच्या केंद्रबिंदूस्थानी आहेच. आणि मराठी माणसाकरता जेव्हा जेव्हा हाक येईल तेव्हा तेव्हा त्याला प्रतिसाद मिळेल. गेल्यावेळी सुद्धा राज ठाकरे साहेबांची जी मुलाखत होती ही मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, बाबा आम्ही एकत्र यायला आमच्यातले वाद हे छोटे आहेत हे असं त्यांनी म्हणालेले. त्यावर लगेच उद्धव ठाकरे साहेबांनी तसा प्रतिसादसुद्धा दिलेला. आणि मग त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल आमच्या सगळ्या नेत्यांकडनं सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आलेला. आज जी काही हिंदी सक्ती ही लावली जाते ही कुठेतरी महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालणारी आहे. म्हणून आता आपण सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका आहे आणि त्या भूमिकेचं स्वागत केलंच पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं. टोकाची टीका करत होतात, आज नाश्ता करताय, इथून पुढे कशी वाटचाल असणार आहे? आता मराठीचा मुद्दा घेऊन तुम्ही एकत्रित आलेलात. मुळात विषय असं आहे की मराठी माणसासाठी ज्या पद्धतीने मराठी भाषेवर आक्रमण होत चाललेलं आहे, हिंदी भाषेचं जे सक्ती लादण्याचा प्रयत्न करत आहे, या विरोधामध्ये मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे ही भावना सगळ्यांची आहे. आणि त्याच भावनेने आम्ही एकत्रितरित्या मोर्चा काढणार आहोत. त्याच्याच संदर्भातली चर्चा करायला आम्ही भेटलो. एक महत्त्वाचा प्रश्न, मराठी विषयाला घेऊन तुम्ही 2 मराठी माणसं, खास करून राज ठाकरे, उद्धव ठाकरे, इतरही लोक या मोर्चात सहभागी होतील तशा पद्धतीचं आवाहन केलं आहे. मराठीचा विषय हा हाती घेतलेला आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून तुम्ही अनेक निवडणुकांना सामोर गेला आहे. गेली तुम्ही कित्येक वर्ष राजकारणात आहात. मुंबईत तुम्ही प्राबल्यानं मुंबईचे आता मनसेचे मुंबई अध्यक्षसुद्धा आहात. ज्या पद्धतीनं मराठीचा जो टक्का आहे हा कमी होतोय किंवा हा टक्का कमी झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, त्यामुळे आता कुठेतरी मराठी माणसांनी एकत्रित राहिलं पाहिजे आणि म्हणूनच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चासुद्धा रंगत आहेत. आत्ता तुम्ही किती बघताय महत्त्वाचं या दृष्टीने? असं आहे, महाराष्ट्राचा एक इतिहास आहे. महाराष्ट्राने मुंबईसुद्धा झगडून घेतलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की हा जो लढा आहे हा सध्या संयुक्त महाराष्ट्र लढा 2.0 आहे. आणि मराठी माणसाचं जे आक्रमण आहे, मराठी माणसावर ज्या पद्धतीने आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो आहे त्याला परतवून लावणं गरजेचं आहे. यासाठी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे. ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याची ही सुरुवात आहे म्हणायची, नांदी म्हणायची, राजकीय एकत्रित येण्याची सुरुवात तो विषय आहे ते 2 पक्षाचे नेते ठरवतील.
जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाची तयारी करण्यासंदर्भात आम्ही भेटतो. ह्या सुरुवातीकडे तुम्ही किती सकारात्मकतेनं बघताय? आम्ही सकारात्मक आहोत ना. मराठी माणसासाठी एकत्र यायला आम्ही नेहमी सकारात्मक आहोत. म्हणजे हेवे दावे संपलेत असं म्हणायचं? बघा, राजकीय मतभेद हा वेगळा विषय आहे आणि मराठी माणूस हा वेगळा विषय आहे. मराठी माणसासाठी एकत्र येऊन लढलं पाहिजे ही सन्माननीय राजसाहेबांनी भूमिका मांडली आणि त्याला सगळीकडनं व्यवस्थित प्रतिसाद मिळतोय, सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. संदीप देशपांडे मनसेचे नेते आणि वरुण सरदेसाई यांची भेट झालेली आहे दादरमध्ये. हे दोन्ही नेते एकत्रित बसलेले आहेत आणि जो 5 जुलैला मोर्चा निघणार आहे या मोर्चाची रणनीती आणि एक चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई.